नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण AI आणि या काळात चालू असलेल्या बाकीच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत. यामध्ये आपण मुळात 3 तंत्रज्ञानांचा अभ्यास करणार आहोत. ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी आणि ब्लॉकचेन. ऑगमेंटेड रियालिटी म्हणजे आपल्या समोरच्या सभोवतालामध्ये जर काही गोष्टी ॲड झाल्या, वाढल्या तर आणि त्याच्याबरोबर जर मला इंटरॅक्ट करता येत असेल तर असणारी ही टेक्नॉलॉजी. ऑगमेंटेड या शब्दाचा अर्थ होतो ॲडिशन किंवा एखादी गोष्टीची वाढ करणं. आता 2-3 उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजीचा खरा अर्थ कळेल. आपल्यापैकी काही जणांनी लेन्सकार्टसारखं एक ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट बघितली असेल, ऐकलं असेल की जिथे मी माझा चेहरा जर स्कॅन केला आणि त्याच्यावरती जर विशिष्ट चष्मा सिलेक्ट केला तर तो मला कसा दिसेल हे मला त्याच इथे दिसतं. म्हणजे माझ्या चेहऱ्यावर नसलेली एखादी गोष्ट मला त्या रियालिटीमध्ये खऱ्या स्वरूपात दिसते. किंवा एशियन पेंट्ससारख्या एका वेबसाईटवरती तुम्हाला दिसतं की तुम्ही तुमच्या घराचा जर स्कॅन करून जर फोटोज काही टाकले तर तिथे वेगवेगळे रंग कसे दिसतील हे तुम्हाला तुमच्याच इथे कळेल. किंवा IKEA नावाच्या एका ॲपवरनं तुम्हाला जर एखादं फर्निचर घ्यायचं असेल तर ते फर्निचर तुमच्या घरात कसं दिसेल हेही तुम्हाला बघता येतं. म्हणजे तुमच्या घरातल्या गोष्टींचा जर तुम्ही स्कॅन करून बघितलं तर त्या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला इथे फोटोज दिसतातच आहेत ह्याचे की त्या ठिकाणी ही खुर्ची ठेवली तर कशी दिसेल, माझ्या घरातल्या लाईट्समध्ये हे कसं दिसेल, हे फर्निचरचं ठेवल्यावर आजूबाजूला जागा किती आहे, ह्या गोष्टींचा अंदाज तुम्हाला घेता येतो. तुमच्यापैकी काही जणांनी हे असे Google ॲनिमल्स देखील बघितले असतील ज्याच्यावरती वाघ, सिंह हे तुम्हाला तुमच्या घरात आलेले दिसतात. तो अनुभव येतो आणि त्यांच्याबरोबर त्यांच्याशी तुम्हाला इंटरॅक्ट करता येतं. तुम्ही त्यांना चारही बाजूंनी बघू शकता. याचबरोबर या नवीन काळामध्ये एखादं प्रॉडक्ट दाखवायला ते घेऊन दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा ऑगमेंटेड रियालिटीचा वापर करून ते प्रॉडक्ट त्याच माणसाच्या रियालिटीमध्ये पॉपअप होऊ शकतं. तो माणूस ते प्रॉडक्ट चारही बाजूंनी बघू शकतो. ते पूर्णतः ओपन करून त्याच्या आतल्या गोष्टी तो समजून घेऊ शकतो आणि ह्यामुळे होणारे त्रास नक्कीच आपल्याला वाचवता येतील. अजून एक उदाहरण देतो. समजा मी गाडी चालवतो आहे, कार चालवतो आहे आणि कारच्या माझ्या खिडकी समोरच्या काचेवर जर मला दिसायला लागलं की डावीकडे वळा, उजवीकडे वळा, जे काही नकाशा मी बघतो आहे तो मला खाली वाकून न बघता मला त्या आरशावरच जर दिसू लागला तर किती मस्त होईल. मला त्याच्यावरच जर काही गोष्टी इंटरॅक्टिव्ह दिसायला लागल्या की डावीकडे वळलं तर हे आहे, तिथे अशी या हॉटेलमध्ये असं सूट आहे, इथे अशी सवलत आहे, तर मला इंटरॅक्ट देखील त्याच गोष्टींवरती करता येईल. ही देखील गंमत आपल्याला ऑगमेंटेड रियालिटीच्या स्वरूपात दिसते. दुसरी टेक्नॉलॉजी म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी. तुमच्यापैकी काही जणांनी हे व्हर्च्युअल रियालिटीचे असे गॉगल्स बघितलेले असतील. हे गॉगल्स घालून आपण एका दुसऱ्या युगात, दुसऱ्या विश्वात जातो. आपल्या आजूबाजूच्या सभोवतालच्या गोष्टी विसरून एका वेगळ्या विश्वात आपण आपलं पाऊल ठेवतो आणि त्या विश्वातल्या गोष्टींशी आपण इंटरॅक्ट करतो. म्हणजे आता जर मला फोटोसिंथेसिस शिकायची असेल तर ह्यासाठी मला पानाच्या आत जाऊन सूर्यकिरण पडल्यावर काय काय होतं हे फक्त इमॅजिन न करता व्हर्च्युअल रियालिटीनी मी त्या पानाच्या आत जाऊ शकतो. त्या पानाच्या आत सूर्यकिरण आल्यानंतर काय काय प्रोसेस होते हे मी याचे डोळा बघू शकतो. आता ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ट्रेनिंग्ससाठी वापर करू शकतो, लोकांना सराव करण्यासाठी वापर करू शकतो. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा उद्या एखाद्या इलेक्ट्रिकल इंजिनियरला अभ्यास करायचा असेल की मोटर कशी काम करते तर प्रत्येकाला मोटर उघडून बघून त्यातल्या आतल्या गोष्टी करणं हे कॉलेजच्या सगळ्या काळात शक्य होणार नाही. मग ती गोष्ट जर त्याला हात लावून बघून काही गोष्टी करायच्या असतील तर शॉक लागण्याची भीती आहे, आग लागण्याची भीती आहे. मग त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी फक्त व्हर्च्युअली न राहता व्हर्च्युअल रियालिटीच्या मार्फत काय करता येईल की बाबा त्याच्यासमोर एक 3D मॉडेल, ज्याला डिजिटल ट्विन नावाचा शब्द वापरला जातो, की ह्या स्वरूपात जर एखादं 3D मॉडेल त्याच्यासमोर आलं एखाद्या मोटरचं आणि ह्या व्हर्च्युअल रियालिटीच्या मार्फत त्याच्या हातात असलेल्या बटनांचा वापर करून तो ती मोटर पूर्ण उघडू शकतो, ती पुन्हा लावू शकतो. ते लावत असताना जरी काही शॉक आले तर त्याला काही त्रास होणार नाही आहे. ते मोटरमध्ये काही बिघाड झाला तर बाकीचा काही त्रास नाही. ह्या एका अर्थी एखाद्या
खेळाच्या स्वरूपाने, एखाद्या गेमिफिकेशनच्या मार्फत हे सगळं काम घडू शकतं. आणि ह्या काळात ह्या गोष्टीला आजच्या जगात आपण व्हर्च्युअल रियालिटीचा फायदा करून घेऊ शकतो. सो अशा सगळ्या ठिकाणी जिथे तुम्हाला मला जाता येणार नाही, तिथे तुम्हाला आणि मला स्पर्श करता येणार नाही, अशा ठिकाणी ह्या गोष्टी घडू शकतात. ही झाली व्हर्च्युअल रियालिटी. तिसरी गोष्ट म्हणजे ब्लॉकचेन. सगळ्या पद्धतीचा डेटा एकमेकांशी शेअर करत असताना त्याच्याबद्दलची सगळी सिक्युरिटी मेंटेन करणं, त्याबद्दलचा डेटा लीक न होता ह्याची काळजी घेणारं तंत्रज्ञान म्हणजे ब्लॉकचेन. एखादा एखादा डेटा एखाद्या समजा तुम्ही बॉक्समध्ये जर बंद केला आणि दुसऱ्या बॉक्समध्ये जर दुसरा डेटा असेल आणि ह्या बॉक्समधला शेवटचा डेटा हा दुसऱ्या बॉक्समधला पहिला डेटा असं जर तुम्ही 2 मिनटं इमॅजिन केलं तर काय होईल, जणू या सगळ्या डेटाचा जो काही ब्लॉक आहे हा एकमेकांशी जोडला गेलेला असेल, त्याची आपोआप एक चेन तयार झालेली असेल आणि त्याचा वापर करून मध्येच काहीतरी एखादा डेटा चोरा, मध्येच एखादी काहीतरी माहिती चोरा, हे करता येणं अवघड आहे. ह्यामध्ये या ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये ह्या डेटाची सिक्रेसी पाळायला, त्या डेटाला कुठेतरी लीक कोणी चोरू नये ह्याच्यासाठी बऱ्याच गोष्टींचा विचार केला जातो. मग इथे त्यासाठी केलं जाणारं क्रिप्टोवरचं काम असेल, त्या डेटाचा वापर करून त्याला जे काही परमिशन्स आहेत, त्याची जी काय ॲक्युरसी आहे, त्या गोष्टींमध्ये लागणारं डेटा मायनिंग आहे, हे खूप जास्त मोठ्या प्रमाणात इथे सांभाळलं जातं. मुळात एखादा डेटाची सिक्रेसी, सिक्युरिटी आणि त्या डेटाची ॲक्युरसी सांभाळण्यासाठी जे काही पावलं उचलली जाऊ शकतात ती ब्लॉकचेन या स्वरूपात केली जातात. अर्थात ब्लॉकचेन, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी ही मुळात खूप अवघड आणि खूप खोलात जाऊन शिकणारी तंत्रज्ञानं आहेत. त्याची तोंड ओळख व्हावी यासाठी हा खटाटोप केला आणि AI हे या तिन्ही ठिकाणी वापरलं जातं हेही आपल्याला माहिती असणं तितकंच गरजेचं. धन्यवाद.